नमस्कार सर. कुठून आलात तुम्ही? छत्रपती संभाजीनगरहून आलो. काय त्रास होता तुम्हाला? मला कंबर दुखत होती आणि पाठ दुखत होती. नाव सांगा मॅडम तुमचं. मंगल सच्चिदानंद हजारे. तुम्ही काय काम करत होता? दवाखान्यात सिस्टर होते. सिस्टर होते. सिस्टर म्हटलं तुम्ही अर्धे डॉक्टर आहेत. तर तुम्ही फर्स्ट ट्रीटमेंट घेतली. आपण फर्स्ट व्हिडिओ बनवत नाही, एक बनवला तुमचा अर्धे डॉक्टर असल्यामुळे. कारण डॉक्टर पेक्षा ज्ञान सिस्टरला जास्त असतं. कारण क्रिटिकल पेशंट तपासणी वगैरे साईन लावणं वगैरे काय पेशंट ताप आलाय कुठं काय झालंय डॉक्टर का येऊन तपासून जातो, पण सगळं लक्ष तुमचं असतं. म्हणजे डॉक्टर पेक्षा अनुभव तुम्हाला जास्त असतो, म्हणून आपण तुमचा व्हिडिओ बनवतोय. तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या ट्रीटमेंटने? तर पेशंट काय बोलले, तर किती फरक वाटला, कशी वाटली ट्रीटमेंट माझी? ट्रीटमेंट चांगली वाटली सर. माझ्या बहिणीला पण इथं म्हणजे गुण आलेला आहे. सांगितलं ना त्यांना काय त्रास होता? त्यांना पण कंबर दुखी, पाठ दुखी, पाय दुखत होते. माझी ट्रीटमेंट झाली. हा, इथे तुम्हाला सजेस्ट केलं कसं आहे म्हणून. हा, ते पण सिस्टर्स होते. अरे वा. तर मग कसं वाटलं माझं इथं? चांगलं वाटलं सर. ट्रीटमेंट बरी वाटली. म्हणजे कसं आता दवाखान्यात जर गेलं तर पहिले रक्त तपासणी हे ते असे त्यांचे खूप खर्च सांगतात. तसं इथं काही नाही, आलं की लगेच हात लावूनच तुम्ही सगळं. तर मग कसं वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं सर. आपण निदान करतो इथं पेशंट. प्रथम मी पेशंट रिपोर्ट असले जरी साईड हातात जरी असले तरी पेशंट तपासताना मला परफेक्ट कळतं त्यांचं काय प्रॉब्लेम आहे. L4 L5 दबले का, L5 मध्ये दबली, सर्वायकलची C5 C4 मध्ये आपण असं परफेक्ट निदान करतो. ज्यावेळेस आपण ज्यावेळेस एमआरआय उचलतो त्यावेळेस माझं सांगणं आणि एमआरआय मध्ये सेम येत असतं. खूप पेशंटचा अनुभव आहे. किंवा माझ्याकडे एमआरआय केला आणि माझ्याकडे तपासणी केली, ट्रीटमेंट घेऊन गेला, एखाद्या पेशंटला शंका आली तर आपण एमआरआय करूया, डॉक्टरने सांगितलंय का खरंय का खोटं. घरी जाऊन जर एमआरआय केला तर पेशंटचा फोन येतो की सर तुम्ही सांगितलं तेच निघाला एमआरआय. त्याच्यामुळे आपण एमआरआय सल्ला शक्यतो कोणाला देतच नाही. बरोबर. आता तुमच्या आधी एक पेशंट गेले, त्यांचा काय अनुभव वाटला तुम्हाला? त्यांचाही चांगला वाटला. ते झोपूनच होत्या म्हणे ना, तर झोपलेले होते. ते आता तुमच्या जगात बोलले ना, त्यांना असं वाटायचं मी गाडी खाली जीव द्यावा, असं करावा. कारण पूर्ण हातबोल झाले, त्यांना पूर्ण नव्हता आला. ते ओके स्वतःच काम सुरू करतात. ते घरातलं पण काम करायला लागले. आता 1 महिन्यापूर्वी आले ते माझ्याकडे. तर तुमच्या संभाजीनगरच्या पेशंटसाठी काय सांगू इच्छिता सोशल मीडियाच्या माध्यमातून? त्यांना सांगू शकते मी की इथं येऊन त्यांनी ट्रीटमेंट करावी आणि लवकर दुरुस्त व्हावं आणि आपापल्या कामाला लागावं. धन्यवाद. धन्यवाद सर.